आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. दोंडाईचा शहरात विकासरत्न जितेंद्र सिंह उर्फ सरकार साहेब रावल यांच्या 79व्या जन्मदिनानिमित्त विविध विकास कामांचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त भूमिपूजन, उद्घाटन, वृक्षारोपण, आदिवासी बांधवांशी चावडी संवाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम राज्याचे पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या पुढाकारातून होत आहेत. यंदा या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा उपस्थित राहणार आहेत. मात्र अतिवृष्टीच्या रेड अलर्टमुळे त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला. तरीही नियोजित सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडत आहेत. संयुक्त धुळे जिल्ह्याच्या राजकारणात सौजन्यमूर्ती दादासाहेब रावल यांचे नेतृत्व सर्वमान्य मानले जात होते. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक वारसा पुढे नेत जयकुमार रावल यांनी राज्याच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. सलग 5 वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. मंत्री आणि पालकमंत्री म्हणूनही त्यांनी अनेक विकास कामांना गती दिली. दोंडाईचा शहरातील रस्ते, नदीकाठ विकास, सिंचन योजना, उद्योग, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. नढाणा MIDC, बुराई नदी विकास, सिंचनासाठी पाईपलाईन आणि सिमेंट रस्ते यासारखे अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. यावर्षी 79व्या हजार वृक्ष लागवडीचे संकल्प करून ऑक्सिजन पार्क उभारण्याचा उपक्रमही हाती घेण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. दोंडाईच्या शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी सरकार साहेब रावल आणि जयकुमार रावल यांचे योगदान अधोरेखित करण्यात येत आहे. त्यामुळे या अभिष्टचिंतन सोहळा केवळ वाढदिवसाचा कार्यक्रम नसून विकास, पर्यावरण आणि जनसंपर्काचा उत्सव ठरत आहे. प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज दोंडाईच्या. पण कार्यक्रमापेक्षा गव्हर्नरची सुरक्षा महत्त्वाची आणि मग ऑनलाईन तुम्ही आम्हाला दिलं तरी चालेल. आमचा काय आग्रह नाही, कारण पाऊस, हवामान, वातावरण आणि धुळे जिल्ह्यामध्ये असलेलं जे आपलं एअरपोर्ट आहे त्याची व्यवस्था बरोबर नसल्यामुळे आपल्याला ते येऊ शकले नाही. परंतु राज्याचे गव्हर्नर आणि राज्याचे मुख्यमंत्री या दोघांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला. आज खरं तर सामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातनं, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. कारण जे त्रिसूत्री आपण घेऊन काम करतोय, शिक्षण, सिंचन आणि उद्योग या क्षेत्राला पुढे नेण्याचं काम अजून काही पावलांनी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतं. आपल्याला माहिती आहे की धुळे जिल्हा हा अत्यंत लहान जिल्हा आहे. 2 आदिवासी जिल्हे शिरपूर आणि साक्री आणि 2 दुष्काळग्रस्त तालुके शिंदखेडा आणि धुळे अशा प्रकारचा हा जिल्ह्याचं एकूण रचना आहे. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये विकास करण्याची फार गरज आहे. मी राज्याचे गव्हर्नर महोदयांना विनंती केली की आपण आमच्या गावाला आले, आमच्या जिल्ह्याला आले, विविध ठिकाणी आपण भेट दिली तर आमचा हा जिल्ह्याच्या अडचणी आपण समजू शकणार. आणि गव्हर्नर महोदयांनी देखील एका शब्दावर मी कार्यक्रमाला येईल अशा प्रकारचं त्यांनी आमचं हे आग्रह कबूल केला.